मुलगा सुनेने लाथ मारून बाहेर काढलं. बापाने 11.6 एकर जमीन थेट राज्यपालांच्या नावे केली. मुलगा सुनेच्या पायाखालची जमीन सरकली. ही घटना आहे राजेंद्रजी शांत, साध आणि सामान्य व्यक्तिमत्व. वयस्कर पण मनाने अजूनही खंबीर. आयुष्यभर कष्ट करून त्यांनी मोठं कुटुंब उभं केलं. पत्नी, 2 मुलं, 4 मुली, घरात गजबज, शेतात भरपूर जमीन आणि गावात मान सन्मान. आयुष्य सुखात चाललं होतं, पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. राजेंद्र यांच्या आयुष्यात पहिला मोठा धक्का बसला तो त्यांच्या पत्नीच्या मृत्यूने. जवळपास 20 वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचं निधन झालं. घरातली आधारवड असलेली व्यक्ती गेल्यानंतर राजेंद्र एकटे पडले. तरीही त्यांनी स्वतःला सावरलं, मुलांना शिकवलं, मोठं केलं, लग्न केलं, आपलं कर्तव्य निभावत राहिले. मुलांवर त्यांनी खूप प्रेम केलं. विशेषतः सुनेला त्यांनी मुलीसारखाच मान दिला. घरात कधीही भेदभाव केला नाही, सर्वांना समान वागणूक दिली. आयुष्यभर त्यांनी स्वतःसाठी काहीच ठेवलं नाही, सगळं मुलांसाठीच केलं. त्यांना वाटलं म्हातारपणी मुलं आपली काळजी घेतील. काळ पुढे सरकत गेला, मुलं मोठी झाली, मुलांची लग्न झाली, घरात नातवंडांचं आगमन झालं. पण हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. घरातला आदर कमी होत गेला, बोलण्यात कटुता वाढू लागली आणि मग सुरू झालं तो वडिलांसाठी सर्वात कठीण काळ. राजेंद्र सांगतात, सुरुवातीला लहान सहान वाद व्हायचे, पण नंतर ते वाद वाढत गेले. मुलगा आणि सून त्यांच्याशी उर्मटपणे बोलू लागले. घरात त्यांच्या मताला किंमत उरली नाही. हळूहळू परिस्थिती इतकी बिघडली की त्यांना स्वतःच्या घरात परक्यासारखं वाटू लागलं. एक दिवस असा आला की परिस्थिती हाताबाहेर गेली. राजेंद्र यांच्या मते त्यांना घरातून बाहेर काढण्यात आलं. त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यांच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले त्याच मुलाने आणि सुनेने त्यांना घराबाहेर काढलं. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का ठरला. राजेंद्र यांनी सांगितलं की त्यांच्यावर अनेक वेळा जीवघेणे प्रयत्न देखील झाले. त्यांना मारण्याचा प्रयत्न देखील झाल्याचा आरोप त्यांनी केला. या सगळ्यामुळे तो मानसिकदृष्ट्या ते खचले, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी शांतपणे सर्व सहन केलं. घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासमोर प्रश्न होता, आता जायचं कुठे? मोठं कुटुंब असूनही ते एकटे पडले होते. शेवटी त्यांनी वृद्धाश्रमाचा मार्ग निवडला. गेल्या 5 महिन्यांपासून ते वृद्धाश्रमात राहू लागले. वृद्धाश्रमात राहताना त्यांनी आयुष्याचा पुन्हा विचार केला. आयुष्यभर केलेले कष्ट, मुलांसाठी दिलेली संपत्ती आणि बदल्यात मिळालेली अपमानाची वागणूक, हे सगळं त्यांच्या मनात सतत फिरत होतं. याच दरम्यान त्यांनी एक मोठा निर्णय घेण्याचा विचार केला. असा निर्णय ज्याने सर्वांनाच धक्का बसणार होता. त्यांनी ठरवलं आता संपत्तीबद्दल नवीन निर्णय घ्यायचा. राजेंद्र यांच्याकडे सुमारे 11.6 एकर जमीन होती. ही जमीन करोडो रुपयांची होती. गावात ही जमीन खूप मौल्यवान मानली जात होती. सर्वांना वाटत होतं की ही जमीन मुलांनाच मिळणार. पण राजेंद्र यांनी वेगळाच निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं की ही जमीन मुलांना न देता सरकारच्या नावे करायची. हा निर्णय त्यांनी शांतपणे घेतला. त्यानंतर त्यांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. कोर्टात जाऊन त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली. त्यांनी आपली 11.6 एकर जमीन उत्तर प्रदेशच्या राज्यपालांच्या नावे केली. हा निर्णय ऐकून सर्वजण थक्क झाले. गावात एकच चर्चा सुरू झाली. लोकांना विश्वास बसत नव्हता की एक बाप असा निर्णय घेऊ शकतो. राजेंद्र यांनी इतक्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात अनेक गोष्टी नमूद करून ठेवल्या. त्यांनी स्पष्ट लिहिलं की त्यांच्या मृत्यूनंतर मुलाने अंतिम संस्कार करू नयेत. हा निर्णय ऐकून मुलगा आणि सुनेच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना वाटलं नव्हतं की परिस्थिती इतकी बदलू शकते. राजेंद्र यांनी सांगितलं की त्यांनी हा निर्णय विचारपूर्वक घेतला. आयुष्यभर त्यांनी मुलांसाठी सर्व काही केलं, पण बदल्यात त्यांना अपमान मिळाला. कोर्टात त्यांनी भावनिक उद्गारही काढले. त्यांनी म्हटलं की मुलाच्या वागण्यामुळे ते खूप दुखावले आहेत. त्यांच्या भावना ऐकून उपस्थित लोकही भावूक झाले. ही घटना बाहेर येताच संपूर्ण देशभर चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा झाली. लोकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या. काहींनी राजेंद्र यांच्या निर्णयाचं समर्थन केलं, तर काहींनी दुःख व्यक्त केलं. ही घटना अनेकांसाठी धडा ठरली. वृद्ध पालकांची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे याची जाणीव लोकांना झाली. राजेंद्र यांनी घेतलेला हा निर्णय फक्त संपत्तीबद्दल नव्हता, तर तो होता आत्मसन्मानाबद्दल. आयुष्यभर सहन केल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी मुलगा सुनेने लाथ मारून बाहेर काढलं. बापाने 11.6 एकर जमीन थेट राज्यपालांच्या नावे केली आणि एका बापाने आपल्या मुलांना आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवला. अशी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील खरी घटना, ज्याने संपूर्ण देशाला विचार करायला भाग पाडलं.